नमस्कार मित्रांनो, पंजाब सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाने ऊस उत्पादकांना निश्चित राज्य निर्धारित मूल्य म्हणजे SAP मधून प्रति टन 685 रुपये थेट अनुदान देण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे। पंजाब हे देशातील सर्वाधिक ऊस दर देणारे राज्य असल्याचा दावा पंजाब सरकारकडून करण्यात आला आहे। पंजाबच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की 2025-26 च्या गाळप हंगामादरम्यान ही रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल। विशेष म्हणजे राज्य सरकारकडून खाजगी साखर कारखान्यांच्या वतीने शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाईल। यामुळे शेतकऱ्यांना आता ऊस बिलासाठी कारखान्यावर अवलंबून राहावे लागणार नाही। राज्य सरकारच्या माहितीनुसार चालू 2025-26 च्या गाळप हंगामासाठी खाजगी साखर कारखान्याच्या वतीने प्रति टन 685 रुपये अनुदान थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल। यासाठी 321 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागणार आहे। पंजाबमध्ये राज्य निर्धारित मूल्य म्हणून ऊसाला प्रति टन 4160 रुपये दर दिला जात आहे। हा ऊसाला दिला जाणारा देशातील सर्वाधिक दर आहे। हा दर गेल्या वर्षाच्या तुलनेत 150 रुपयांनी अधिक आहे। यावरून पंजाबमध्ये ऊस उत्पादक देशातील सर्वाधिक दर दिला जातो। ऊस उत्पादकांना देशातील सर्वाधिक दर दिला जात असल्याची खात्री होते। पंजाबमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने राज्य सरकारकडून संपूर्ण राज्य निर्धारित मूल्य दिले जाते, पण खाजगी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळत नसल्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार ठराविक अनुदान देते। ही रक्कम खाजगी साखर कारखान्याच्या वतीने थेट लाभ हस्तांतर म्हणजे DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम थकीत रक्कम त्वरित मिळावी आणि खाजगी साखर कारखान्यांवर आर्थिक भार कमी व्हावा आणि उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंजाब सरकारकडून सांगण्यात आले आहे। धन्यवाद।